हॅलो. तर तुम्ही बघितलंच, आम्ही आदल्या दिवशी हळद वगैरे अटेंड केली. तुम्ही तो व्लॉग पाहिलाच असेल. आता हा आहे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आणि दुसरा दिवस आम्ही हा पूर्ण देवदर्शनासाठी ठेवला होता. तिथले सगळे फेमस मंदिर हे पाहण्यासाठी. सगळ्यात पहिले आम्ही सुरुवात केली गणपती मंदिरापासून. तिथलं हे अनेगुडे नावाचं उडुपीमधलं हे विनायक टेम्पल अतिशय सुंदर. आतमध्ये ही जी मूर्ती दिसते ना तुम्हाला गणपतीची, ती पितळाची होती आणि इतकी सुंदर त्यांनी सजवलं होतं. त्यांच्या इथले फेमस फुलं जे आपल्या इकडे मुंबईमध्ये नाही आहेत, म्हणजे नाही दिसत तितकं. अशा पद्धतीने सुंदर असं सजवलेलं. तिथली खासियतच आहे की तिकडचे सगळे जे देव आहेत, गणपती मंदिर झाले, कुठलेही देवाचे ठिकाण झाले, तिथे खूप सुंदर असं गजऱ्यांनी वगैरे खूप सुंदर सजवतात. पाहूनच ते अतिशय मनाला प्रसन्न होतं. असा जो आहे तो तिथला बाहेरचा परिसर आहे गणपती मंदिराच्या. मला जर आतमध्ये शूटिंग करायची परमिशन असते तर मी नक्कीच ते शूट केलं असतं की कशा पद्धतीने सजवलं आहे ते मूर्तीला. आणि मंदिराबाहेर असे काही दुकानं होते जिथे सुंदर असं काय काही वस्तू होत्या. ह्या ज्या टोपल्या ज्या आहेत त्या, ही पण तिथली खासियत आहे की फुलं, गजरे, हे नारळ, हे केळी, हे जे केळी आहे त्याला वेलची केळी म्हणतात आणि त्यांची टेस्ट खूप सुंदर अप्रतिम होती. बघा हे हार वगैरे असं बघून माझ्या मनाला इतकं प्रसन्न होतं ना. आणि मला खूप आवडतात फुलं वगैरे. किती छान आहे हे दुकान, किती प्रसन्न करतं हे बघताच क्षणी डोळ्यांना सुद्धा. आम्ही गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही तिथनं निघालो. पुढे हा बीच लागला आम्हाला. या बीचचं नाव आहे मारवंते बीच. तो ना असं टी शेपमध्ये त्यांनी तिथे ना असं डेकोरच म्हणता येईल ना, तसं केलेलं आहे. हे बघा दिसते का तुम्हाला पुढे पुढे असं टी शेपमध्ये ते दगड असे तिथे रचलेले आहेत. हे बघा. आणि ना इथे या समुद्रात डॉल्फिन होते आणि ते ना एका सेकंदासाठी असे मस्त बाहेर यायचे, परत पाण्यात जायचे. आम्हाला आधी वाटलं की शार्क आहे का, पण इथले लोक म्हटले की ते शार्क नाही आहे, डॉल्फिन आहे. बघा किती सुंदर आहे. पाणी पण किती छान दिसतं, पाण्याचा कलर पण खूप सुंदर दिसतोय. आम्ही काही फोटोज क्लिक केले तिथे आणि तिथून निघायची इच्छाच नव्हती. इतकं सुंदर पाणी होतं आणि डॉल्फिन ते मध्ये मध्ये असे वरती येऊन पुन्हा पाण्यात जात होते. ते बघून आम्हाला अतिशय सुंदर वाटलं. त्यानंतर आम्ही गेलो फेमस कर्नाटकामधलं हे आपल्या शंकराचं मंदिर, मुरुडेश्वर नाव आहे तिथलं, मुरुडेश्वर टेम्पल. इथे आता हे थोडं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्या स्टॅच्यूला, महादेवाच्या. आणि उन्हामध्ये भली मोठी लाईन होती, पण ती पटापट सरकत होती म्हणून काय वाटलं नाही. जर उन्हामध्ये थांबावं लागलं असतं ना मग हालत बेकार झाली असते. आणि हा त्याच्या बाजूचा हा समुद्र, मालपे बीच, किती सुंदर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघण्यासारखं, फिरण्यासारखं किती छान आहे. महाराष्ट्र किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा, म्हणजे आपण हे समुद्र पाहण्यासाठी बाहेर जातो, पण हेच आपल्याकडे पण आहे. किती छान वाटतं हे. आणि ह्या मंदिरामध्ये ना प्रसाद होता, म्हणजे जेवण होतं, अप्रतिम होतं. इतके सुंदर ते लोक मॅनेज करतात सगळ्या गोष्टी ना, सुंदर मॅनेज केलं होतं त्यांनी. आम्ही तिथनं जेवलो आणि त्या प्रसादामध्ये फेमस होतं असं गोड म्हणजे ती लापसी. सुंदर होती लापसी, मठ्ठा, अतिशय सुंदर.
हे मंदिरातले फोटोज आमचे, म्हणजे मंदिराच्या लाईनमध्ये आम्ही ज्यावेळेस उभे होतो तेव्हा. हे आहेत एंट्रन्स मंदिराची, आणि जी तुम्हाला मी एंट्रन्स दाखवली ती काहीतरी 17-18 मजली आहे. त्याच्यावरती जाऊन हे आपल्याला तिथला बीचचे काही दृश्य बघता येतात. स्टॅच्यूचा फोटो घेता येतो तिथून, पूर्ण स्टॅच्यू दिसतो तो महादेवाचा. हे बघा, हे वरती दिसते ना इकडे, तिथून. अजूनसुद्धा तिथे काही काम चालू आहे. नवीन अजून छान ते रिनोव्हेट करतायत. इकडे झालं आमचं मुरुडेश्वराचं दर्शन घेऊन, मुरुडेश्वर टेम्पल. त्यानंतर आम्ही निघालो. गाडीमध्ये काहीतरी अशी मस्ती चालू होती. ही माझी मुलगी छोटी, तिची. त्यानंतर इथे आम्ही आलो आता श्री चंदिका दुर्गा परमेश्वरी टेम्पल. दुर्गा माता मंदिर आहे हे. अप्रतिम, अतिशय सुंदर. मी त्यांच्या इकडचे, म्हणजे कर्नाटकातले हे जे मंदिर, त्यानंतर त्या मंदिरांची सजावट, त्यानंतर जे काही देवाला ते सुंदर अप्रतिम असं सजवतात, नटवतात, मी ते पाहून खूप 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 त्या गोष्टीच्या प्रेमात पडली की किती सुंदर, म्हणजे ते डोळ्याला पाहताना पण अतिशय सुंदर वाटतं आणि खूप मन प्रसन्न करून टाकतं. आणि मी खरंच सजेस्ट करेन तुम्हा सगळ्यांना, जे कोणी माझे ब्लॉग बघतायत त्यांना, की नक्की तुम्ही कर्नाटकमध्ये जा आणि तिथल्या मंदिरांना, तिथल्या फेमस प्लेसेसना तुम्ही भेट द्या. तिथली लोक खूप मनमिळाऊ आहेत, खूप छान सपोर्ट करतात. मी जो अनुभव घेतला त्या याच्याने सांगते की मला जो तिथला अनुभव आला तो खूप सुंदर आला, छान आला. हे श्री चंदिका जे टेम्पल आहे हे आमचं शेवटचं टेम्पल होतं त्या दिवसातलं दर्शनाचं, देवदर्शनामधलं. त्यानंतर मग रात्री रूमवर जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन सगळेच जण मग जेवणासाठी बाहेर निघालो आणि हे तिथल्या एका फेमस हॉटेलमध्ये आलो होतो आम्ही. त्या हॉटेलचं नाव मी तुम्हाला तिथे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आणि या हॉटेलमध्ये पण जे काही तुम्ही पदार्थ ऑर्डर कराल ते प्युअर घीमध्ये, म्हणजे तुपामध्ये ते रोस्ट करून वगैरे देतात. तर असा काय होता हा आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस, ज्यामध्ये आम्ही सगळे देवदर्शन केले तिकडचे. ट्रिपचा तिसरा दिवससुद्धा मी लवकरच आता घेऊन येईल तो व्लॉग. भेटूयात आपण ट्रिपच्या तिसऱ्या दिवसामध्ये, म्हणजेच आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.